दर्शनाची विनंती करतो। या ठिकाणी जवळजवळ बाहेरगाव बरेचसे गरजू शेतकरी आलेले, त्याच्यात मी पहिल्या शेतकरीचं नाव घेतो, भगवान धर्मा पाटील। भाऊ बघा समोर बघा। ओके असल्या कारणाने हा युवकांसाठी साजरा करताना गुलाब पुष्प, हार, याच्यावर फटाके, डीजे याच्यावर खर्च न करता आपण काहीतरी वेगळा मार्ग काहीतरी करूया की जेणेकरून एक चांगली संकल्पना तयार होईल, लोकांपर्यंत चांगला एक आदर्श जाईल की रणजितराजे भोसलेंच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी एक नाविन्य असा एक उपक्रम युवकांनी केला। त्यासाठी आज जे शेतकरी, गरजू शेतकरी ज्यांच्यावरती कर्जाचा मोठा डोंगर झालेला आहे, निसर्ग साथ देत नाही, वर्षानुवर्षे दुष्काळ चालू आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं की जे गरजू शेतकरी आहेत, आता मान्सून आलेला आहे, आता शेतकऱ्याची धावपळ फक्त स्वतःच्या पेरणीसाठी शेतामध्ये त्यांचं लक्ष आहे, परंतु कधी निसर्ग साथ देत म्हणून गेल्या वर्षी 2 वर्षापासून दुष्काळ असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैशांची अडचण आहे, ते स्वतः बी बियाणे खर्च घेऊ शकत नाही। त्या ठिकाणी आम्ही असा एक विचार केला की पुष्पहार, गुलाब पुष्प यांच्यावरती पैसा खर्च न करता तो युवकांनी पैसा जमा करून आज आमचे युवकांचे प्रेरणास्थान या ग्रामपंचायत वलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य, या वलवाडी गावाचे विकासाचे शिल्पकार आदरणीय रणजितराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू शेतकऱ्यांना बी बियाणे वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणून एक छोट्या कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी जे गरजू शेतकरी आहेत ते गरजू शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना शेतीचे बी बियाणे देऊन आम्ही या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, ज्येष्ठांचे आधारस्तंभ, या वलवाडी गावाचे विकासाचे शिल्पकार, आमचे नेते आदरणीय रणजितराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गरजू शेतकऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांकडून शेतीचे बी बियाण्याचे वाटप करणार आहोत। आमचे राजे भोसले म्हणजे कल्पक बुद्धीचे एक अत्यंत छान माणूस आहे। मी अनेक वेळा पतसंस्थेला पत्र घालत असतो आमच्या गावाला
पतसंस्था ज्यावेळा डिव्हिडंड वाटते त्यावेळा तो डिव्हिडंड 200-300 रुपयाच्या वर नसतो. तो डिव्हिडंड तुम्ही एकत्र करा आणि सर्वांच्या सारख्या रकमा होतील असे आपण त्यांच्याकडनं घ्या आणि ह्या पैशातून मी कंपनीकडनं खत बियाणं हे सोसायटीने आणावे आणि सोसायटीने शेतकऱ्याला द्यावे. म्हणजे जो मधला दलाल आहे व्यापारी तो नफा कमवणार नाही, त्यामुळे आपणही कर्जबाजारी होणार नाही. परंतु शेतकरी हे गोष्टी करत नाही. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे, परंतु शेतकरी आपला हा आता नाईलाजाने म्हणालो तो काही वेळा त्यांना डबल पीक घेत असताना झाडे लावा, तुम्ही फळ झाडे लावा, ही लावा ते पण त्याबद्दल त्यांची इतकी उत्सुकता दिसत नाही. कदाचित ही विरोध होत असेल, परंतु सत्य आहे तेच मी बोललो, याबद्दल क्षमा असावी. आमचे राजे भोसले म्हणजे कल्पक बुद्धीचे एक अत्यंत छान माणूस आहे. मी अनेक वेळेला पतसंस्थेला पत्र घालत असतो आमच्या गावाला. पतसंस्था ज्यावेळा डिव्हिडंड वाटते त्यावेळा तो डिव्हिडंड 200-300 रुपयाच्या वर नसतो. तो डिव्हिडंड तुम्ही एकत्र करा आणि सर्वांच्या सारख्या रकमा होतील असे आपण त्यांच्याकडनं घ्या आणि ह्या पैशातून मी कंपनीकडनं खत बियाणं हे सोसायटीने आणावे आणि सोसायटीने शेतकऱ्याला द्यावे. म्हणजे जो मधला दलाल आहे व्यापारी तो नफा कमवणार नाही, त्यामुळे आपणही कर्जबाजारी होणार नाही. परंतु शेतकरी हे गोष्टी करत नाही. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे, परंतु शेतकरी आपला हा आता नाईलाजाने म्हणालो तो काही वेळा त्यांना डबल पीक घेत असताना झाडे लावा, तुम्ही फळ झाडे लावा, ही लावा ते पण त्याबद्दल त्यांची इतकी उत्सुकता दिसत नाही. कदाचित ही विरोध होत असेल, परंतु सत्य आहे तेच मी बोलतो, याबद्दल क्षमा असावी.